तर हे काय आहे तुम्हाला माहिती आहे का? ही कोणती चिंबोरी आहे, कोणती खेकड आहे माहिती आहे का? नाही माहिती तर मी सांगते तुम्हाला. हे आहेत लाल मुठे. गावाकडची ही शान आहे लाल मुठ्यांची. तर मी तर गावाकडे राहते, तुम्ही राहत नाही. तुम्हाला हवे असतील तर नक्कीच गावाकडे या लाल मुठे खायला. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे त्यांची रेसिपी. अगदी ताजे ताजे लाल मुठे. तर मी छान गरम पाण्यातून वाफवून घेतलेले आहेत आणि आता त्याचे गांजरेसुद्धा काढून टाकलेले आहेत. तर आता आपण फोडणी घालणार आहोत. तेल गरम झालेलं आहे छान असं. त्याच्यामध्ये घालूया बारीक चिरलेला कांदा. तर बारीक चिरलेला कांदा खूप छान असं परतून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये घालूया लसूण. लसूणसुद्धा खूप छान परतून घ्यायचं आणि मग आता घालूया आपण टोमॅटो. टोमॅटोसुद्धा खूप छान परतून घ्यायचा. तर मी बनवलेलं आहे वाटण ओल्या खोबऱ्याचं. छान ओला खोबरा, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर हे सगळं घालून ना खूप मस्त बारीक वाटण केलेलं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये घालूया आपले नेहमी घरातले नेहमीचेच मसाले. हळद, मीठ आणि गरम मसाला आणि लाल तिखट. तर आता आपले वाफवलेले मुठे त्याच्यामध्ये घालूया. वाटण खूप छान परतून घेतलेलं आहे. परत एकदा मुठे टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं, जेणेकरून आणखी वाटणाची टेस्ट वाढावी. तर इकडे आता खूप छान असं मस्त स्वाद यायला सुरुवात झालेली आहे. अख्खा घरभर स्वाद आलेला आहे. ह्या मुठ्यांचा वास कधी लपत नाही आहे. तर चला टेस्ट वाढवायची आहे आपल्याला अजूनही त्याच्यामध्ये. तर आपण घालूया आता सुकी आंबोशी आंब्याची. तर आता आपलं कालवण खूप असं मस्त रेडी झालेलं आहे. तर हे आहेत लाल मुठे आणि शिजल्यावर सुद्धा लालच दिसतात. तर पाहू शकताय. आता मी तुम्हाला ही काढून दाखवणार आहे की त्याच्यामध्ये अंडा आहे की नाही. तर अगदी भरलेली चिंबोरी निघालेली आहे. खरंच भरलेला एकदम मुठे आहे हा. तर खूप सारा अंडा आहे. या अंड्याचीच मजा घ्यायची असते. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की लाईक, शेअर, कमेंट करून सांगा आणि नक्कीच कमेंट करा तुम्ही लाल मुठे खाता की नाही. चला भेटू आपण नेक्स्ट